आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचाही आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा व्हावा असा संकल्प गेल्या अनेक वर्षापासून आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या संकल्पनेतून ही ग्रामविकासाची चळवळ उभी राहिली पाहिजे, आमची गावखेडी समृद्ध झाली पाहिजे आणि यासाठी एक चळवळ उभी राहिली पाहिजे अशा पद्धतीची कल्पना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आम्ही मांडली आणि मला मनापासूनचा आनंद आहे की असे मुख्यमंत्री आमच्या सोबत काम करतात की प्रत्येक विकासाच्या भूमिकेच्या पाठीशी, प्रत्येक नव्या योजनेच्या पाठीशी, गावखेड्यातल्या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेणारे आणि ज्यांनी महाराष्ट्राला प्रगतीकडे घेऊन जात असताना ही गावखेडी समृद्ध झाली पाहिजे असा संकल्प केलेला आहे आणि ज्यांच्या हस्ते आज या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ होतोय ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो। आपणही सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया आणि आजच्या या अभियानाचा शुभारंभ होत असताना आपल्यासोबत उपस्थित असलेले छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री सन्माननीय संजयजी शिरसाट साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार संदीपाजी रुंबरे साहेब, आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय रावसाहेब दानवे साहेब, दुसरे खासदार सन्माननीय कल्याणजी काळे साहेब, आमदार रमेशजी भोरदारे साहेब, आमदार संजनाताई जाधव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे आमचे युवा आमदार आणि माझे मित्र सन्माननीय प्रशांतजी भाऊ साहेब, आमदार सन्माननीय संजयजी केळेकर साहेब, खास करून हा कार्यक्रम ज्या ठिकाणी होतोय आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, प्रयत्न केले ते आता या विभागाच्या आमदार सन्माननीय अनुराधाताई चव्हाण मॅडम, त्यासोबत या ठिकाणी ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ग्राम विकासाची एक नवी दिशा